मध्ये एक अँड लागलेला आहे. तर मी आधी त्या अँडच्या डावीकडे जातो, मग अँडच्या उजवीकडे जातो. आणि हा कार्यक्रम तुमच्या समोर जसं श्रीराम आता म्हणाला, आम्ही दोघ जण आणतो आहोत. तुम्ही म्हणालात तर समोर एकच माणूस दिसतोय, दुसरा कोण? तर दुसरे आहेत, त्यांच्या नावामध्येच राज जोडलेलं आहे. विवेक. विवेक म्हणजे काय? डिस्क्रिमिनेशन. योग्य आणि अयोग्य याची पारख जो करू शकतो त्याला विवेक आहे असं आपण म्हणतो. त्यांच्या नावातच विवेक आहे. जे राज करतात म्हणजे त्यांच्याकडे ट्रेन झालेले पोरं हे टेंडरिंग वरती राज्य करतील, असे ते विवेक राज शिंदे त्यांचं आडनाव आहे. ते तुमच्या सम्मुख येतीलच. मी आता अँड वरती उभा आहे, टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. त्या अँडच्या डावीकडे टेंडरिंग आहे, उजवीकडे रेट अनालिसिस आहे. उजवा भाग हा सगळा मला सुपूर्द केलेला आहे रेट अनालिसिसचा. डाव्या भागातला थोडासा अंश मी बघणार आहे. कुठला? असा विचार करा की माझ्या हातामध्ये एक टेंडर डॉक्युमेंट आहे. आता ते टेंडर डॉक्युमेंट नेमकं कुठून आलं, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये हे टेंडर अवेलेबल आहे, हे कसं माहिती पडेल आपल्याला? ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला विवेकजी देतील. म्हणजे गव्हर्नमेंटच्या महापोर्टल वरती जाऊन आपल्याला कुठे आवड आहे, ते टेंडर कसं आहे, त्या टेंडरसाठी काय करायला पाहिजे. आता मी त्यांचे शब्द मुद्दाम सांगणार नाही, आधी त्यांचे डायलॉग्स त्यांच्यासाठी रिझर्व ठेवतो. हे सगळं ते बघणार आहेत. पण टेंडर प्रत्यक्ष समाधानच्या हातामध्ये आल्यानंतर समाधाननी त्या टेंडरमध्ये काय बघायचं आहे? ते आयटम रेट टेंडर आहे, पर्सेंटेज रेट टेंडर आहे, त्यामधल्या कंडिशन्स काय आहेत, जनरल कंडिशन्स काय आहेत, स्पेशल कंडिशन्स काय आहेत, टाइम शेड्यूल त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, कॉन्ट्रॅक्टरची कॅपॅसिटी किंवा कॅपेबिलिटी त्यांना अपेक्षित काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण विचार करणार आहोत. तुम्ही म्हणाल झालं का तुमचं व्याख्यान? व्याख्यान अजून तर फक्त सुरुवातीचे टायटल सांगितले तुम्हाला की आजच्या मूवीमध्ये काय काय आहे. इतक्या 1-2 मिनिटात झालं तर मग वेबिनार पूर्ण 5 मिनिटात कंप्लीट होईल, त्यात मजा नाही येणार तुम्हाला. म्हणून आता मी तुम्हाला त्या कोर्सचे बारकावे सांगणार आहेत, विषयातले बारकावे सांगणार आहेत. त्यासाठी आपल्याला एक प्रेझेंटेशन मी तुम्हाला आता दाखवतो. Yes, Sriram. Yes, sir, visible. Yes. तर तुमच्या समोर असा एक ब्लँक पेपर आहे असं समजा. असं मन स्वच्छ करून बिना काही पूर्वग्रह दूषित त्यात ठेवता अनबयास्ड तुम्ही आता या बारकाव्यांकडे बघा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. महाराजांचं नाव घेऊन आपण आता आजचा वेबिनार सुरू करू. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योग वर्धिनीच्या संयुक्त वर्तमाने तुमच्यापर्यंत जो कोर्स पोचत आहे त्याचं नाव आहे टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. टेंडरिंग करताना रेट अनालिसिस लागतं, तसंच रेट अनालिसिस हे स्वतःमध्ये देखील अनेक वेळेला आपल्याला लागतं. कसं ते आपण बघणार आहोत. माझं नाव तुम्हाला कळलेलंच आहे, संतोष कुलकर्णी. आता बहुतेक लोकांच्या मनामध्ये ते 1-2 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, कार्यक्रम किती वेळ चालणार आहे?
त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे, 10 वाजेपर्यंत चालणार आहे. मग दुसरा प्रश्न आहे की हा माणूस किती वेळ बोलणार आहे, तर मी 15 मिनिटं बोलेन मित्रांनो, जास्ती नाही. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या डोक्यात अगदी वरच्या भागात आहे की या कार्यक्रमाचा आम्हाला काय लाभ होईल, व्हॉट इज द बेनिफिट, त्याचं उत्तर आधी बघू आपण. सगळ्यात पहिलं बेनिफिट दोस्तांनो की तुम्ही टेंडर स्वतः भरू शकाल. आता टेंडर भरणं म्हणजे हे असं नाही की हा पेन घेतला, कागद घेतला, 6448 नाही. याचं बरंच आधीपासून आपल्याला सुरू करावं लागतं काम. टेंडर भरणं ही त्यातले फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. टेंडर साठी आपल्याला एकतर आधीपासून तयारी लागते. उदाहरणार्थ आपल्याला ज्या ठिकाणची साईट आहे त्या ठिकाणच्या रेट्स, लोकल कन्स्ट्रक्शन मटेरियलचे रेट्स आपल्याला माहिती असले पाहिजे. म्हणून मग दूरची साईट असेल तर तिथे जाऊन आपल्याला मार्केट सर्व्हे करावा लागतो. सँड काय भाव मिळेल, सिमेंट काय भाव मिळेल, विटांचे भट्टे आहेत का, काय भाव मिळेल, क्रशर कुठे उपलब्ध आहे, आर्टिफिशियल सँड आहे का, नॅचरल सँड जर हवी असेल तर कुठल्या नदीहून आणता येईल, किती सिल्ट आहे त्यामध्ये. या काही निवडक गोष्टी सांगितल्या. याला म्हणतात रिकग्नायझन्स. टेंडरिंगच्या आधी त्या ठिकाणी जाऊन रेट्स कलेक्ट करणे, याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. एवढंच नाहीये टेंडर भरण्यामध्ये, टेंडरची स्ट्रॅटेजी ठरवणे. कशाच्या आधारावरती बघा, 2 सिच्युएशन बघा तुम्ही. एक समाधान नावाचा कॉन्ट्रॅक्टर, ज्याच्याकडे आज ऑर्डर बुक मध्ये 10 कोटीची कामं आहेत, त्यापैकी 2 कोटीची कामं 2 महिन्यांनी संपणार आहेत, पण तरी 8 कोटीची कामं पुढच्या वर्षभर पर्यंत चालणार आहे. अशा वेळेला त्याच्याकडे जर एक टेंडर आलं 5 कोटीचं, तर त्याची टेंडर स्ट्रॅटेजी ही एक असेल. पण दुसरा ज्याच्याकडे ओप्पो आहे असा तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर, ज्याच्याकडे मागच्या 6 महिन्यापासून काहीही काम नाही, किंवा आता 2 महिन्यापूर्वी त्यांनी फायनल कम्प्लिशन सर्टिफिकेट एका क्लायंटचं घेतलेलं आहे, साईट हँडओव्हर केलेली आहे, त्याच्याकडे या क्षणाला काम नाही, त्याला जर ते 5 कोटीचं टेंडर दिलं तर त्याचा दृष्टिकोन, या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये फरक आहेच. हा फरक तुम्हाला मी असंही सांगू शकतो की लग्नामध्ये बुफेचे 100 टेबलामधून फिरता फिरता मला अजून एक डिश दिसली तर तिथे जायचं की नाही जायचं मी ठरवीन. मूड असेल तर जाईन, नसेल तर नाही जाणार. पहिली स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, रात्री जेवायला लेट झालं, अशा वेळेला टेबलावरती जे येईल ते मी खायची तयारी ठेवतो. ही दुसरी स्ट्रॅटेजी आहे. दुसरीला आपण म्हणतो डिस्परेट स्ट्रॅटेजी, की मला काहीही झालं तरी टेंडर घ्यायचं आहे. मग ते असं घ्यायचं, रेट अनालिसिस असा करायचा की ऍटलिस्ट ना नफा ना नुकसान, माझे ओव्हरहेड्स तर निघतील. या विविध स्ट्रॅटेजीज मित्रांनो, हे जेव्हा मी 1 नंबरचा पॉइंट सांगतो, यात तुम्हाला ते लक्षात येईल. मग दुसरा पॉइंट वरच्या पॉइंट मध्ये आलाच की तुम्ही रेट्सचं स्वतः विश्लेषण करू शकाल. आता हा पण पॉइंट स्वतःमध्ये पूर्ण आहे. रेटचं विश्लेषण म्हणजे काय, तर आयटम नॉमेनक्लेचर. आयटम नॉमेनक्लेचर म्हणजे काय, म्हणजे ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, प्रोव्हाइडिंग अँड लेइंग M25 concrete in plinth and foundations, etc. complete including shuttering, centering, excluding reinforcement. ही आयटम वाचली.
आता या आयटम साठी रेट किती द्यायला हवा हे अनालाइज करणे, याला म्हणतो आपण रेट विश्लेषण, रेट अनालिसिस. याचा फायदा अजून कुठे होईल टेंडर शिवाय? एक्स्ट्रा आयटम्स क्लेम. तुमच्यापैकी ऑलरेडी जे लोक कॉन्ट्रॅक्टरशिप करत आहेत त्यांना माहिती आहे की बऱ्याच वेळेला काम करताना आपल्याला टेंडरच्या व्यतिरिक्त, कॉन्ट्रॅक्टच्या व्यतिरिक्त, जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कव्हर्ड नाहीये अशा प्रकारच्या आयटम्स एक्झिक्यूट कराव्या लागतात. त्याचं टेंडर मध्ये रेट नसल्यामुळे आपल्याला डिपार्टमेंट सांगते की असं असं करून टाका तुम्ही. आपण त्यांची पूर्व परवानगी घेऊन तसं तसे कामं करतो, पण रेट तेव्हा सेटल झालेलं नसतं. आता काय अपेक्षित आहे की ते काम पूर्ण होता होता किंवा झाल्यावरती आपण त्यांना कम्प्लीट रेट अनालिसिस सबमिट करतो. मग ते निगोशिएट होतं, अप्रूव्ह होतं. त्याच्या बेसिसवरून आपण त्यांना एक्स्ट्रा आयटम्स क्लेम करतो. किंवा दुसरा एक साधा एक्झाम्पल घेऊ की एक 4,000 रुपये स्क्वेअर फुटाने मी एक फ्लॅट बुक केला. जेव्हा मी फ्लॅट बघायला गेलो तेव्हा मला दिसलं की किचन ओट्यावरती व्हाईट मार्बल लागलेला आहे. पण माझा अनुभव असा आहे की व्हाईट मार्बल जर किचन मध्ये असेल तर त्याच्यावर हळदीचे डाग पडतात, पिवळे डाग. म्हणून मला तो नकोय. मग मी बिल्डरला सांगतो मला इथे जेट ब्लॅक ग्रॅनाइट बसवून द्या. तो तेव्हा म्हणतो ठीक आहे सर, मी तुम्हाला सांगतो, थोडी ऍडिशनल कॉस्ट तुम्हाला द्यावी लागेल पण मी करून देतो. तो नाही म्हणत नाही. आणि सिव्हिल इंजिनियर एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही का. कोणी म्हणाला 4 महिन्यात आम्हाला ताजमहाल बांधून हवाय, तुम्ही हो सांगा. त्याची कॉस्ट जास्ती लागेल, ही गोष्ट निराळी. बट नाही म्हणायचं काही कारण नाही. सो अशा एक्स्ट्रा आयटम्स तो बिल्डर एक स्टेटमेंट बनवून तुम्हाला देईल. एक नंबर मध्ये हाय पॉइंट कव्हर झालेला आहे. टेंडरचा पद्धतशीर अभ्यास. टेंडरचा पद्धतशीर अभ्यास होईलच, कारण त्या टेंडर मधले कुठे कुठले क्लॉजेस आहेत, जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स, अनेक जर काय काय आहेत हे बघावे लागतील आपल्याला. का? कारण या टेंडरच रूपांतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये होणार आहे जर मिळालं तर. हे लक्षात ठेवा. जसं सुरवंटाच्या किंवा आळीचं रूपांतर फुलपाखरामध्ये होतं, त्याचप्रमाणे कुठल्याही टेंडर डॉक्युमेंटचं ज्याची किंमत 200-500 रुपये असते त्यावेळेला, पण तो कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला अवॉर्ड झाला आणि आपण सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच जायला पाहिजे की तो मिळेल, तर त्यात लिहिलेल्या ज्या कंडिशन्स आहेत, जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स, त्याच पुढे कॉन्ट्रॅक्टच्या महत्वाच्या कंडिशन्स होणार आहेत. म्हणून त्याचं वाचन आवश्यक आहे. पुढे तुम्ही म्हणाले 2 शब्द काही कळले नाही आम्हाला, SSR, DAR काय आहे? तर SSR आहे स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. त्याचं काय? आयटम्स, रेट्स, मटेरियल रेट, लेबर रेट्स, मटेरियल कन्झम्पशन, या सगळ्याचा रेडी डेटा आहे तुमच्याकडे, ऑथेंटिक डेटा. आणि DAR काय आहे? दॅट इज डिस्ट्रिक्ट अनालिसिस ऑफ रेट्स. एवढे जाड हँडबुक्स आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट मी पब्लिश केलेले आहे. सो दॅट इज ऑल डेटा बेस. ते वाचून तुम्हाला लक्षात येईल कशी आयटम त्यातून लोकेट करू शकतो, कसं त्या रेट अनालिसिसला अडॉप्ट करू शकतो, हे आपण कोर्समध्ये बघणार आहोत. सो या विषयातले असे बारकावे मित्रांनो तुम्ही या कोर्समधून शिकू शकाल. आता थोडस अजून सूक्ष्म बघू आपण.
आय गेस थोडा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू आलाय. फ्लॅट घ्यायला गेलो तर आपल्याला किंमत सांग 6,000 रुपये स्क्वेअर फूट. सो दिस इज अ बिल्ट अप एरिया रेट कॉन्ट्रॅक्ट. किंवा असे पीस मिल लेबर रेट कॉन्ट्रॅक्ट, ज्याला आरसीसी लेबर कॉन्ट्रॅक्ट, ब्रिकवर्क प्लास्टरिंग साठी लेबर कॉन्ट्रॅक्ट, हे तुम्हाला माहिती आहे, अशी एक पद्धत असते. किंवा ब्रिकवर्क प्लास्टर हे तुम्ही बघितलेले आहे, किंवा फ्लोरिंग. मग काही कॉन्ट्रॅक्ट असतात ते कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. कॉस्ट प्लस म्हणजे काय की पूर्ण सुपरविजन मी करीन, माझ्या खिशातून काही इन्व्हेस्टमेंट नाही, पण मटेरियल आणि लेबर जेवढा त्यांचा खर्च होईल त्याच्यावरती मी एक ठरलेलं पर्सेंटेज आकारीन. दिस इज कॉल्ड कॉस्ट प्लस पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्ट. आता दोन महत्वाच्या कॉन्ट्रॅक्ट्स बद्दल बोलू, जे बहुतेक टेंडर्स या पुढच्या 2 टाईपचे कॉन्ट्रॅक्ट्स वरती असतात. त्यातलं पहिलं आहे पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं आहे आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट. आता दोघांमध्ये प्रमुख फरक काय आहे? पर्सेंटेज रेट टेंडर, बाय द वे तुम्हाला जस्ट सांगू का, हे पार्लमेंट बिल्डिंग नवीन बांधकाम चालू आहे, जो 450 कोटीचा प्रोजेक्ट आहे. टोटल तो जो प्रोजेक्ट आहे विस्टाचा तो 14,000 कोटीचा आहे. त्यापैकी फक्त पार्लमेंट बिल्डिंगचं टेंडर 2020 च्या जुलैमध्ये फ्लोट झालं होतं आणि त्यामध्ये फायनल कंटेस्टंट फक्त 2 होते, एक टाटा आणि एक लार्सन अँड टुब्रो. त्यापैकी टाटा प्रोजेक्ट्सला ते काम मिळालं एस्टिमेटेड रेट्सच्या अगेन्स्ट पर्सेंटेज रेट. आलं लक्षात? हे झालं पहिल्या प्रकारचं, ज्याला B1 शेड्यूल म्हणतात, आणि दुसरं आहे आयटम रेट टेंडर. हा जुन्या टाईपचा आहे असं म्हणा आणि हा नवीन प्रकार आहे. यामध्ये काय असतं की पूर्ण एस्टिमेटेड कॉस्ट डिपार्टमेंटने आधीच सांगितलेली असते. या पूर्ण कामाची एस्टिमेटेड कॉस्ट आहे 12 कोटी. मग आपल्याला काय सांगायचंय? आपल्याला फक्त इतकं सांगायचं आहे की आम्ही याच्या 2% वर काम करू किंवा 5% खाली काम करू किंवा एक्झॅक्टली ऍट पार काम करू, तेवढाच रेट मध्ये. ते फक्त आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे पूर्ण टेंडर मध्ये आपल्याला कोट फक्त एका ठिकाणी करायचं आहे, किती पर्सेंटेज अबो, किती बिलो किंवा ऍट पार. याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये जर तुम्ही बघितलं आयटम रेट टेंडर, तर त्यामध्ये 40 आयटम्स असल्या, ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांना मी सांगतो. आयटम हा शब्द कन्स्ट्रक्शन मध्ये अलग प्रकारे वापरला जातो, कारण नॉर्मली आयटम म्हणजे तुम्ही आयटम सॉन्ग, हो की नाही, आयटम डान्स, अशा अर्थाने तुम्हाला माहिती आहे. पण कन्स्ट्रक्शन मधलं आयटम म्हणजे ए सिक्वेन्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऍक्टिव्हिटीज, जसं अर्थवर्क, मुरम फिलिंग, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, आरसीसी, फॉर्मवर्क, शटरिंग, या सगळ्या आयटम्स आहेत. तर समजा या टेंडर मध्ये 25 आयटम्स असल्या, तर या प्रत्येक आयटमचं रेट अनालिसिस करून इथे आपल्याला लिहायचं आहे. मग क्वांटिटी इंटू रेट केलं की येईल ही अमाऊंट, आणि अशा सगळ्या अमाऊंटची जेव्हा आपण टोटल करू, दॅट विल बी कॉल्ड ॲज टेंडर्ड अमाऊंट. सो आता तुम्ही क्लायंटच्या बाजूने जर विचार केला तर क्लायंटला या प्रत्येक रेट वरती विचार करावा लागेल. हे सगळे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहे का याच्यावर विचार करावा लागेल, आपल्याला तर करावंच लागेल. सगळ्यात शेवटी असे समजा 4 कॉन्ट्रॅक्टर्स असले तर 4 कॉन्ट्रॅक्टर्सच्या प्रत्येकाच्या 25-25 आयटमची एक दुसऱ्यांशी तुलना करावी लागेल, जेव्हा की इथे पर्सेंटेज रेट टेंडर मध्ये रिलेटिव्हली सोपं आहे. 4 कॉन्ट्रॅक्टर्स 4चे पर्सेंटेज, एक पर्सेंटेज दिलेला आहे.
कंपॅरिझन करायला किती वेळ लागणार. सो देर इज अ ऍडव्हान्टेज. जसं हे जे काम आहे हे आयटम रेट कॉन्ट्रॅक्टने एक्झिक्यूट केलेलं आहे, किंवा रोडचे हे काम आहे. मग त्याशिवाय मित्रांनो मोठ्या स्केलचे जे कामं असतात ते असतात टर्न की बेसिसवर. त्यामध्ये EPC कॉन्ट्रॅक्ट असतात. म्हणजे काय, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. तिन्ही गोष्टी करणारी एकच एजन्सी आहे. इंजिनिअरिंग म्हणजे काय, डिझाईन, डेव्हलपमेंट, ड्रॉइंग्स. प्रोक्युरमेंट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी परचेस करणे, साईटवरती आणणे, इरेक्ट करणे. आणि कन्स्ट्रक्शन त्यात आलं. मग काही असतात BOT कॉन्ट्रॅक्ट, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर. काही असतात DBOT, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. मग टेंडरिंग प्रोसेसचं आपल्याला पूर्ण नॉलेज मित्रांनो करायला पाहिजे की काय काय स्टेप्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आता नॉर्मली आपण NIT पासून पिक्चर मध्ये नोटीस इन्व्हायटिंग टेंडर, पण त्याच्या आधी काय काय कार्यक्रम झालेला आहे, नंतर काय काय होणार आहे, हे जर आपल्याला माहिती असेल तर सोपं होतं ते. मग डॉक्युमेंट्स कुठले कुठले अपलोड करायचे, मला घ्यायची तर आहे इच्छा टेंडर, पण त्यासाठी डॉक्युमेंट्स कुठले लागतील, कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन कसं करावं लागेल, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट कसं मिळवायचं. आणि माझे मित्र विवेक टेंडरिंग, त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्यामुळे त्याच्यावरती ते बोलतील. त्यासाठी काय करायचं, डिजिटल सर्टिफिकेट आणि माझा विषय रेट अनालिसिस. जशी एक आयटम तुम्हाला कोणी सांगितली की RCC विथ कॉन्क्रीट ऑफ ग्रेड M25, किती हाईट वर, 15 मीटर वर. त्यात काय काय असायला पाहिजे, फॉर्मवर्क असायला पाहिजे, रिबार असायला पाहिजे, प्लास्टिसायझर आणि क्युरिंग 28 दिवसाच. याचा एक ऑल इन्क्लुझिव्ह रेट जर बनवायचा असेल तर कसं बनवायचं, कुठून जायचं, कुठून स्टार्ट करायचं. मग आपण कॉन्क्रीटच्या स्पेसिफिकेशन पासून सुरू करू. प्रत्येक गोष्टीचे स्पेक्स पाहिजे, प्रत्येक गोष्टीचे बेसिक रेट्स आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. हे जे तुम्ही बघता आहात हे टेंडरिंग अँड रेट अनालिसिसच्याच बॅच मधल्या एका लेडी स्टुडंटनी सबमिट केलेलं असाइनमेंट आहे. तुम्ही म्हणाले 15 मिनिटं बोलणार होते, तुम्ही 20 मिनिटं बोलला आहे. बरोबर आहे, थोडस एक 5 मिनिटं मला अजून द्या. त्या निमित्ताने हे मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला SSRचा अभ्यास करायचा आहे, स्टेट शेड्यूल ऑफ रेट. जे आता ताजच पब्लिश झालेलं आहे. ताजं म्हणजे ऑक्टोबरमध्ये 20च्या. कशासाठी, ही जी आहे याला म्हणतात आयटम नॉमेनक्लेचर. याचा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण टेंडर भरताना ही आयटम वाचली की आपल्याला त्या आयटमचा स्कोप कळतो, त्याचे स्पेसिफिकेशन समजतात, त्यासाठी कुठले कुठले बेसिक मटेरियलचे रेट्स आपल्याला घ्यायचे आहेत ते कळेल. त्यासाठी काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हवी का, जसं इथे जर तुम्ही वाचलं युझिंग बॅच मिक्स टाईप हॉट मिक्स प्लांट विथ स्कॅडा. आता स्कॅडा म्हटलं की आपल्याला काय वाटतं की मंगळावरती उतरवलेलं यान, असं काही वाटू देऊ नका. स्कॅडा म्हणजे काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन आहे. सोपी गोष्ट. इलेक्ट्रॉनिक पॅनल्स आहेत, PLC सारखी एक सिस्टम आहे ज्याच्या निमित्ताने डेटा कंट्रोल पूर्ण आपल्याकडे आहे. तुम्ही RMC प्लांट मध्ये जर गेला तुम्हाला दिसेल. सो अशा टेक्नॉलॉजिकल वर्ड्स जे त्यात आहेत हे आपल्याला कळतात. आता ही आयटम आहे, ही वाचून आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अच्छा काय पाहिजे त्यांना, तर स्टँडर्ड प्रॉपर डेन्सिटी 97% पाहिजे.
अच्छा, तसं आपल्याला करावं लागेल, व्हायब्रेटरी रोलर लागेल. म्हणजेच थोडक्यात काय की त्या आयटमशी रिलेटेड सर्व तयारी आपल्या मनात अशी साकार होऊ शकते. अच्छा, या गोष्टी लागणार आहेत. हे असे टेंडर तुम्हाला नंतर मग लक्षात यायला लागतील. मग त्या निमित्ताने आपण याचा अभ्यास करणार आहोत. DAR, डिस्ट्रिक्ट अनालिसिस ऑफ रेट्स. इथे तुम्हाला फक्त एक व्हॉल्यूम दाखवलेलं आहे. असं दुसरं एक व्हॉल्यूम आहे सेम. आणि जेव्हा आपण ही बेसिक टेक्निक बघतो आहोत तर त्यात फक्त बिल्डिंग्स बद्दल आपण बोलणार नाहीये. आपण त्यात बिल्डिंग, रोड, ब्रिजेस, रिपेअर्स त्या सगळ्यांचं टेंडर भरण्याचं नॉलेज, स्किल तुम्ही या कोर्सद्वारे आत्मसात करणार आहात. मग तुम्हाला केस स्टडीज दाखवणं आवश्यक आहे. अशा केस स्टडीज आपण डिस्कस करू. अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं जातं, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण ग्रुपमध्ये इंटरॅक्ट करतो त्यामुळे सगळ्यांना लाभ अधिक मिळतो, असं माझं प्रांजळ मत आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही माझं बोलणं शांत चित्ताने ऐकून घेतलं. आता तुमच्या मनात जे छोटे छोटे प्रश्न, मोठे मोठे प्रश्न येत आहेत ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आता माझ्यानंतर माझे मित्र विवेकजी बोलतील आणि त्यानंतर तुमचे पत्र आणि प्रश्न हे आमचा मित्र श्रीराम तो सगळ्यांना एक एक करून हँडल करेल. एवढं बोलून मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सर. आणि आता मी शिंदे सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं ई टेंडरिंगचा जो त्यांचा एक्सपर्टाइज आहे त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना गायडन्स करा. शिंदे सर प्लीज अनम्यूट करा आणि विल गेट इट. नक्कीच सर, थँक्यू. सर्व मित्रांना गुड इव्हनिंग आणि सर्वांना मनापासून नमस्कार. मी विवेक शिंदे, डायरेक्टर ऑफ विवेकराज सर्व्हिसेस. आणि सर्वप्रथम उद्योगवर्धिनी, अशोका बिल्डकॉन आणि कुलकर्णी सर यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला परत एकदा चान्स दिला. कितवा चान्स आहे आता हा मला त्यांनी दिला हे मी विसरून गेलो, कारण की खूप ट्रेनिंग बॅचेस झाले आणि सर्व ट्रेनिंगच्या बॅचेस सक्सेसफुली झाल्या. सरांनी एक गोष्ट फार महत्वाची आणि चांगली सांगितली मित्रांनो, का सगळा देश बंद आहे. पूर्ण नाही म्हणता येणार, पण काही ठिकाणी कडक लॉकडाऊन आहे, काही ठिकाणी 9 ते 11चा टायमिंग आहे, काही ठिकाणी 100% लॉकडाऊन केलेलं आहे, काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल आहे. गेला कोरोना आला सरासरी 1-2 वर्षांपासून असं चालू आहे. पण सर्वांना मला एक गोष्ट सांगावीशी खास वाटते, मित्रांनो टेंडरिंगचं क्षेत्र बंद नाहीये. तुम्ही जर बघितलं न्यूजपेपर थोडेसे वाचले तर त्याच्यात टेंडरिंगचे कॉलम येतात, तर ते कॉलम आज पण येत आहेत. न्यूजपेपर नसेल येत पण ऑनलाईन जर पेपर वाचला तर त्याच्यामध्ये टेंडरिंगची माहिती येते. म्हणजे हे क्षेत्र जे आहेत ते न बंद होण्यासारखं आहे. गव्हर्नमेंटचं काम बंद होत नाही, त्यांची खरेदी पर्चेसिंग हे चालूच आहे. तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे या 2 वर्षातला, का सगळं बंद आहे पण आमचे काम चालू आहेत. म्हणजे मी टेंडर भरण्याचं काम करतो, टेंडरची ट्रेनिंग देण्याचं काम करतो, टेंडर समजून सांगण्याचं काम करतो, टेंडर ऑनलाईन कसं भरलं पाहिजे या सगळ्या गोष्टी समजवतो. तर माझं काम थांबलेलं नाहीये. म्हणजे जे खरेदी करणारे अधिकारी आहेत त्यांच्या थ्रू येणारं काम पण नाही थांबलेलं, आणि जे सेल करणारे वेंडर्स आहेत किंवा टेंडर्स भरणारे आहेत तुमच्यासारखे सर्व, त्यांच्या थ्रू पण काम थांबलेलं नाही. तर हा या व्यवसायातला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. हा व्यवसाय आज सुद्धा जिवंत आहे. आणि लॉकडाऊन पुढचे 3 महिने जरी झाला तरी हे काम जे आहे ते वर्किंग मध्ये चालणार आहे.
ही गोष्ट मित्रांनो तुम्ही सर्वांनी करा. तुम्ही या क्षेत्रात पाऊल ठेवता, पहिलं पाऊल आहे. खूप मिनिटं सुद्धा वेळ नाहीये तुमच्या बरोबर चालू आहे. असो, महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. हा कोर्स तुम्ही करणार आहात मित्रांनो, तर सगळ्यात महत्वाचं आहे का तुम्ही टेंडर भरणार, स्वतः मॅन्युफॅक्चरर आहात, सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, PWD चे कॉन्ट्रॅक्टर आहात, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, किंवा तुम्ही स्वतः सर्व टेंडर माझ्यासारखं भरून देण्याचं काम करतात, किंवा गव्हर्नमेंटला टेंडरिंग साठी जे वेंडर्स असतील त्यांना अप्रोच करतात. जे काही पण असेल, तुमचा जो बिझनेस असेल किंवा तुम्ही या क्षेत्रात येत असाल, म्हणजे असं नाही का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरच पाहिजे. ऍज अ माझ्यासारखं सुरुवात मी स्टार्टिंगला असं, जे आज टेंडर भरून देण्यासाठी जी प्रोसिजर चालते त्याची माहिती घेण्यासाठी इन केलं होतं एक 10 ते 12 वर्षांपूर्वी. आणि आज मी खूप प्रशिक्षण संस्थांना हे प्रशिक्षण देतो, कॉलेजेसला पण प्रशिक्षण देतो, आणि हे काम करतो, ट्रेडिंग पण करतो मटेरियलची, आणि स्वतः टेंडर पण भरतो. तर जशी आपली प्रोसिजर होती, जशी पण प्रोग्रेस होते, त्या पद्धतीने आपण फ्युचर मध्ये जाऊ शकतो. तर हा कोर्स तुम्हाला टेंडर बद्दल पूर्ण माहिती, PWD चे असतील, CPWD चे असतील, जे पण काही सिव्हिल रिगार्डिंग आहे, आणि टेंडरिंगचं जे ऑनलाईन नॉलेज आहे, जे मी प्रॉपर देणार आहेत. ऑनलाईनचे जवळपास 242 प्लस पोर्टल आहेत. आज आपलं महाराष्ट्रातलं जे टेंडरिंगचं वर्किंग चालतं ते महाटेंडर या पोर्टलवरती. तर या संदर्भात मी जरा थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे. जे ई टेंडरिंग कसं असणार, ई टेंडरिंग काय होणार, कोर्समध्ये काय काय शिकवलं जाणार, पोर्टलची प्रक्रिया कशी असणार आहे. खूप असंख्य प्रश्न आहेत. जे प्रश्न तुमचे बॅलन्स असतील ते तुम्ही 100% चॅट बॉक्सला पण टाका, पण जी माझ्याकडे सर्व प्रॉपर नॉलेज आहे ते देणार. तर सगळ्यात महत्वाचं आहे का ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन. का तुम्ही जे टेंडरचं पोर्टल आहे स्टेट गव्हर्नमेंटचं, त्या पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करणार, त्याच्यासाठी तुम्हाला सिस्टम काय काय रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, इंटरनेट कोणतं पाहिजे, त्याचा नेट स्पीड किती पाहिजे, त्याच्यासाठी सिस्टमचा सेटअप कसा आहे, तशी प्रॉपर प्रकारे सिस्टम सेटअप केला पाहिजे. त्याच्यासाठी सॉफ्टवेअर कोणते कोणते आवश्यक आहेत. तर ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन साठी कोणती वेबसाईट आहे, कोणत्या वेबसाईट थ्रू आपण ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर आपल्याला टेंडर भरताना ऑनलाईन पोर्टलचे रजिस्ट्रेशनचे काही चार्जेस द्यावे लागतात का. तर ही सर्व माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार. थोडक्यात एक सांगायचं झालं तर टेंडर, महाटेंडरची आपल्या स्टेट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. याच्यासाठी प्रॉपर एक प्रकारचा सिस्टमचा सेटअप लागतो. तर हे पोर्टल आपल्या कम्प्युटर वरती, आपल्या लॅपटॉप वरती प्रॉपर चाललं पाहिजे, प्रॉपर रन झालं पाहिजे. त्यानंतर काही सॉफ्टवेअर आहेत असे का ते आपल्याला डाउनलोड करावे लागतात, आणि त्या सॉफ्टवेअर नुसार प्रॉपर ऑनलाईन वर्किंग होऊन आपण टेंडर सबमिट करण्यासाठी प्रॉपर आपला कम्प्युटरचा, लॅपटॉपचा सेटअप रेडी करतो. तर हा कसा करायचा, तर ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशन आणि सिस्टम सेटअप कसा करायचा, ही सर्व माहिती. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर, हे नाव बऱ्यापैकी सर्वजणांच्या कानावरनं गेलेलं असेल का. एक पेन ड्राईव्ह सारखं टोकन असतं, तर त्याला आपण डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट असं म्हणतो. ते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपल्याला टेंडर भरण्यासाठी खूपच आवश्यक असतं. मग त्याची नोंद कशा प्रकारे करायची, त्याचे क्लास कोणता घ्यायचा, PWD साठी क्लास कोणता असेल, किंवा सिव्हिलचं काम करण्यासाठी कोणता क्लास असेल, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्याचा वापर कोणत्या कोणत्या ठिकाणी होतो. तर या सर्व प्रकारची माहिती डिजिटल सिग्नेचर संदर्भात, जसं लॉग इन
आणि ऑदर त्याचे जे टाइप्स आहेत त्या टाइप्स विषयी सर्व परिपूर्ण माहिती. त्यानंतर आता डिजिटल साईन झाली, तुमचा सेटअप झाला, टेंडरचं पोर्टल रजिस्ट्रेशन झालं, पण तुम्ही काम शोधणार कसं? का मला XYZ टेंडर करायची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे, पण ते काम बघणार कसं? तर टेंडरचं जे पोर्टल आहे त्याच पोर्टलवरती आपल्याला टेंडर सर्च करण्यासाठी सर्व डिटेल्स प्रॉपर जे सर्चिंग पॉइंट्स आहेत ते अवेलेबल असतात. आपण आपल्या जिल्ह्यातला असेल, आपल्या तालुक्यातला असेल, जे पण आहे ते सर्वचे सर्व टेंडर्स या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यानंतर न्यूजपेपर मध्ये पण जसं तुमच्या स्क्रीनवर शो होत आहे का टेंडरच्या ज्या नोटीस आहेत त्या शो होत असतात. तर याप्रमाणे पण आपण टेंडरिंग सर्च करू शकतो. पण जे पोर्टलचं प्रॉपर माहिती आहे त्यावरनच जे टेंडरचं सर्चिंग नेटवर्क आहे ते स्ट्रॉंग असतं, कारण की पोर्टलला अप टू डेट टेंडर्स आलेले असतात. काही टेंडर्स असे असतात की ते पेपरला ऍड येत नाही किंवा ज्या पेपरला येते तो पेपर आपल्या घरात येत नाही. तर सर्व पेपर आपण घेत बसणार नाही किंवा लायब्ररीत वाचायला जाणार नाही. तर त्याच पद्धतीने सर्वचे ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स आपल्याला सर्व या ठिकाणी पोर्टल हँडलिंगच्या वेळेस मिळणार. त्यानंतर पोर्टल रजिस्ट्रेशन केलं आपण, पण पोर्टलमध्ये टेंडरचे टाइप्स किती असतात, कोणत्या प्रकारच्या टाइप नुसार टेंडर रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये टेक्निकल बीड काय असतं, फायनान्शियल बीड काय असतं, कोणत्या प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले पाहिजे, पोर्टल अपलोड केल्यानंतर प्रॉपर आपलं ऑनलाईन टेंडर बरोबर सबमिट झालेलं आहे का नाही हे कसं बघणार, सर्व वर्किंग प्रोसिजर झाल्यानंतर आपण टेंडर भरलं याची खात्री कशी करणार. तर या सर्व ज्या बारीक गोष्टी आहेत का आपल्याला टेंडरचं पोर्टल आपलं हँडल करता आलं पाहिजे ते सर्व. त्याच्यानंतर बीडची ओपनिंग, आता टेंडर तर भरलं, पण टेंडर भरल्यानंतर टेंडर ओपनिंग होतं, ओपनिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये टेक्निकल बीड ओपन होतं, जे डॉक्युमेंट्स आपण देतो ते आपले चेक केले जातात. त्याच्यानंतर जे फायनान्शियल बीड असतं, जी प्राइस बीड आहे ते दिले जातं, ते ओपन केलं जातं. मग याच्या ओपनिंगच्या डिटेल्स आपण कशा बघणार, आपल्याला कसं कळणार का ऑर्डर कोणाला गेलेली आहे. तर जे पोर्टल आहे ऑनलाईनचं त्याबाबतचं संपूर्ण नॉलेज का कोणत्या पद्धतीने आपण हे पोर्टल टेंडर सबमिशन पासून तर ही ऑर्डर कोणत्या वेंडरला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला गेली आहे या सर्व बद्दलची संपूर्ण माहिती आपण या कोर्स थ्रू मिळवणार आहोत. त्यानंतर काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे, जे स्टेट गव्हर्नमेंटचे, तर त्याबद्दलचे GR आहेत. त्या GR चा अभ्यास करून त्याचा स्टडी करून आपण ते रूल्स टर्म्स अँड कंडिशन काय आहेत टेंडर भरण्यासाठी याचा पण बारकाईने विचार करतो. जो 1 डिसेंबर 2016 टेंडर बद्दलची इत्तमभूत माहिती दिलेली आहे का कशा प्रकारे स्टेट गव्हर्नमेंटचे सर्व प्रकारच्या ऑनलाईन टेंडरची प्रक्रिया व कामकाज चालेल. तर त्या टेंडर मधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला या कोर्समध्ये समजून सांगणार आहे. त्यानंतर काय डॉक्युमेंट्स असे आहेत का तुम्हाला जी टेंडर फी EMD भरायची असते ती ऑनलाईन गेटवे पेमेंटने कशी भरायची, त्यानंतर ज्या ठिकाणी EMD ला टेंडर फीला एक्झम्पशन भेटतं, जी EMD टेंडर फी आपल्याला माफ होते ती कशी होते, तर यामधले बारकावे काय काय आहेत या सर्व गोष्टींची परिपूर्ण माहिती तुम्हाला या कोर्समध्ये या ऑनलाईनच्या ट्रेनिंग सेशन मध्ये देणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, विद्यार्थी आहात, नुकतेच इंजिनिअरिंग झालेले आहात, पण तुम्ही सर्वांनी प्रॉपर टेंडरिंगचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला, चांगलं नॉलेज जर आत्मसात केलं
प्रॉपर वे मध्ये जर आले तर 100% मित्रांनो ऍज अ प्रोप्रायटरशिप म्हणून सुद्धा तुमचा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. कारण की मी स्वतः सक्सेस झालेलो आहे आणि एक सक्सेसफुल झालेलं उदाहरण तुमच्या समोर बसलेलं आहे. तर मी आता सरांना सांगतो तर सर काय माझ्या एंडचं जे आहेत ते मी सर्व सांगितलेलं आहे. तर पुढचं क्वेश्चन आन्सर साठी मी सरांकडे पास करतो आणि तुम्ही सर्वांनी एवढा वेळ दिलात त्याबद्दल सर्व जे पार्टिसिपेंट आहेत त्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू. येस सर, शुअरली विल गेट. आता आपण धन्यवाद सर. आणि आता आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूयात. बरेच क्वेश्चन्स आहेत टेंडर्स आणि रेट अनालिसिस बद्दल. त्याच्या आधी आपल्या सोबत आपले 2 पार्टिसिपंट जॉईन झालेत ज्यांनी रिसेंटली आपला टेंडरिंग अँड रेट अनालिसिसचा कोर्स कम्प्लीट केला होता. तर सगळ्यात आधी मी श्रद्धा मॅडम यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला फीडबॅक द्यावा. आपण काय करतात, आपल्यालाही काही शेअर करायचं असेल बिझनेस किंवा तुमच्या सर्व्हिसेस, सो यू कॅन ऑलवेज डिस्कस दॅट. सो फर्स्ट श्रद्धा मॅम. एक सेकंड, आय थिंक श्रद्धा मॅमचा इंटरनेट लूज झाला. आय थिंक प्रद्युमन तुम्ही आहात का तिकडे? प्रद्युमन इज ऑल्सो देयर. येस प्रद्युमन. गुड इव्हिनिंग टू ऑल. सर्वप्रथम मी उद्योग वजीरचा आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली की मी आपलं मनोगत व्यक्त करू शकेल. माझं नाव प्रद्युम्न सूर्यकर आहे. सध्या मी BE फायनल इयरला आहे. मी मागच्या वेळेस टेंडरिंगचा कोर्स 9 एप्रिलला जॉईन केला होता आणि त्यावेळेस अतिशय उत्तम पद्धतीने हा कोर्स पार पडला होता. आपले फॅकल्टी संतोष कुलकर्णी सर किंवा विवेक शिंदे सर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने शिकवले होते. कुलकर्णी सरांनी टाइप्स ऑफ टेंडर म्हणा किंवा त्यांचे विविध टाईपचे टेंडर्स किंवा टेंडर एक्झॅक्टली काय असतं, कॉन्ट्रॅक्टचे टाइप्स, एक्झॅक्टली रेट अनालिसिस काय असतं. तुमच्यापैकी जे मुलं इंजिनिअरिंगला असतील त्यांना माहिती असेल की कॉलेजमध्ये रेट अनालिसिस शिकवत नाही किंवा सांगतही नाहीत. सो हा एक कोर्स खूप चांगला आहे त्यासाठी. आणि आपल्या शिंदे सरांनी आता ती टेंडरिंगची पूर्ण प्रोसेस दाखवलीच आहे. ती देखील अतिशय उत्तम पद्धतीने चांगले होते. आणि या फील्ड मधल्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या देखील आपलं उद्योग वजने आपल्याला दाखवून दिल्या आहेत. सो मी इथे थांबतो. थँक्यू. येस, थँक्यू प्रद्युमन. आय थिंक तुम्ही एक्झॅक्टली राईट सांगितलं की तुम्हाला हा जो नॉलेज आहे हा एक्झॅक्टली कुठेच भेटत नाही. तुमच्या इंजिनिअरिंग किंवा तुम्ही कुठलंही एज्युकेशन करत असाल, अंडर ग्रॅड्स वगैरे, हा नॉलेज कुठेच शेअर होत नाही. आणि इव्हन प्रोफेशनल सर्व्हिसेस मध्ये पण हा नॉलेज शेअर होत नाही. कारण हा बेसिकली दिस इज मोर की लोक याच्यातून सर्व्हिस रेव्हेन्यू कमवतात, या सगळ्या सर्व्हिसेस मध्ये येतात. सो दॅट्स लोक शेअर नाही करत. आता मी श्रद्धा मॅडमांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पण आपलं मनोगत व्यक्त करावं. येस. हॅलो एव्हरीवन, माझं नाव श्रद्धा देशमुख. मी सध्या लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. सुरुवातीला जेव्हा मला हा कोर्स सजेस्ट केला तर तेव्हा मला ह्या कोर्स बद्दल बाकी म्हणजे पाहिजे तसं काहीच नॉलेज नव्हतं. परंतु मग कुलकर्णी सरांनी आणि शिंदे सरांनी त्यातल्या म्हणजे सगळ्या कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित क्लिअर समजावल्या, ज्या की आम्हाला म्हणजे खूप फायदेशीर आहेत. जसं की डेटा अनालिसिस कसं ओके. आय थिंक श्रद्धा मॅमला पुन्हा इंटरनेटचा इश्यू आला. सॉरी एव्हरीवन. हा येस. हा थोडं नेटवर्क इश्यू होता सर. तर कुलकर्णी सरांनी आणि शिंदे सरांनी सर्व कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित समजावल्या, एकदम असं सोप्या पद्धतीने करून आम्हाला सांगितल्या की ज्या की आम्हाला माहित नव्हत्या. आणि नक्कीच याचा फायदा जसा मला तर होणारच आहे, पण सर्वांना सजेस्ट करते की सर्वांनी नक्कीच हा कोर्स केला तर सरांकडचं जेवढं नॉलेज आहे तेवढं आपल्याला घेता येईल तर ते खूपच चांगलं आहे. आणि सर्वांनी हा कोर्स नक्की करावा. थँक्यू. Great. Thank you. Thank you, ma'am. Thank you, ma'am, and Shraddha ma'am and Pradyumna for wonderful feedback. I think it will benefit to everyone. So, ज्यांना कोर्स करायचा आहे तुम्हाला ऑलरेडी चॅट बॉक्स वरती लिंक शेअर केलेला आहे. हा कोर्स थर्सडे पासून स्टार्ट होतोय. याचा टायमिंग रोज रात्री 9 ते 10 असेल. हा जो वेबिनारचा टाइम आहे याच टाइम मध्ये हा कोर्स पण असेल. आणि 3600 रुपीज फीज आहे. आय विल कम टू द कोर्स लेटर. बट आता मी बरेचसे क्वेश्चन्स आहेत.
सो शिंदे सर आणि कुलकर्णी सर यांना बरेचसे क्वेश्चन्स आहेत. सो आय थिंक काही टेक्निकल क्वेश्चन्स आहे शिंदे सर, की फर्स्ट टेंडर फिल करताना सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट कसे मिळवायचे, हा असा एक क्वेश्चन. सरजी बहुतेक कुलकर्णी सर बेटर आन्सर देऊ शकतात, पण एक सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हे बँकेकडनं मिळतं, पण त्याचे जे क्लॉजेस आहेत, जे नियम्स आहेत बँकेचे ऍज पर कस्टमरच्या किंवा वेंडरच्या टर्नओव्हर नुसार असतात. पण ते कसं मिळवायचं आणि सिव्हिल साठी कोणत्या पद्धतीने मिळवायचं हे माझ्यापेक्षा कुलकर्णी सर बेटर सांगू शकतात सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट बद्दल. कुलकर्णी सर. हॅलो कुलकर्णी सर तुम्हाला. हे बघ मित्रा, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट तुझ्या समोर स्क्रीन वरती दिसतंय का? येस सर, विजिबल. हा, तर हे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट नावाचं जे डॉक्युमेंट आहे ते काय सांगतं की हा जो समोर उभे राहिलेली व्यक्ती आहे तिची फायनान्शियल स्टॅबिलिटी कशी आहे हे तो सांगतो. मग हे सर्टिफिकेट आपल्याला कुठे लागतं तर स्पेशली गव्हर्नमेंट टेंडर साठी लागतंच. त्याशिवाय इतर काही काही गोष्टी आहेत. हे याचा फॉर्मॅट जर बघितलं ना हा असा असतो, आणि हा बँकांकडनं अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला मिळतो. बँकेला जायचं ज्या ठिकाणी आपलं अकाउंट आहे. ऑब्विसली तुम्ही नवीन कुठल्या बँकेत गेले तर ते अकाउंट उघडायला परमिशन देत नाहीत. तर ज्या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन करतो आहोत तिथे आपल्याला जावं लागणार. ओके, त्यानंतर असा फॉर्मॅट मिळेल. मग त्या कशाच्या आधारावरती हे बँक सर्टिफिकेट देईल तर बँकेला हे हवंय की हा जो आपल्या समोर काउंटरच्या त्या बाजूला जी व्यक्ती आहे त्याचं फायनान्शियल स्टेटस काय आहे, लक्षात आलं. सो त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, या गोष्टी पाहिजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट साठी 1 पासून 9 पर्यंत. त्यातलं पहिलं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं, ऍप्लिकेशन फॉर्म. दुसरं जे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लागतं आयडी प्रूफ. तिसरं बँक स्टेटमेंट पाहिजे. बँक स्टेटमेंट पाहिजे तुमचं, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की बँक स्टेटमेंट करंट अकाउंटचं येतं. करंट अकाउंट कोणाचं येतं, त्याचं बिझनेस अकाउंट असेल बँकेमध्ये असणार तर नॅचरली ते स्वतः रिट्रीव्ह करून बघून घेतील. त्यानंतर महत्वाचं जे आहे ते आयटी रिटर्न्स, कमीत कमी 3 वर्षाचे आयटी रिटर्न्स पाहिजे. देन जर तुमची कंपनी असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर मग ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स, ऑडिटेड बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट. त्याशिवाय याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स लागतील. कारण सॉल्व्हन्सी म्हणजे काय, समजा 5 लाखाची सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मिळाली याचा अर्थ काय की बँक दुसऱ्या शब्दात तुमची 5 लाखाची गॅरंटी घेते आहे. आपल्या क्लायंटला ती आश्वस्त करते आहे की 5 लाखापर्यंत या माणसाचं काही लायबिलिटी झाली तर ते आम्ही देऊ. पण बँकेला हा कॉन्फिडन्स कशाच्या आधारे येईल तर एक तर तुमचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स की आमचं लँड आहे आमची, किंवा गोल्ड व्हॅल्युएशन सर्टिफिकेट, इतकं तोळे सोनं आहे. त्यानंतर सगळ्यात मुख्य सीएचं सर्टिफिकेट, कसं नेट वर्थ सर्टिफिकेट, आणि अजून काही तुमचे इन्व्हेस्टमेंट असतील, म्युच्युअल फंड्स मध्ये असतील, अजून काही पोस्टल सेव्हिंग्ज असतील, त्या सगळ्यांचं कंपायलेशन करून ठेवायचं. आणि नेटवर्थ स्टेटमेंट जे मी सांगितलं तुम्हाला ते काय सांगतं, फायनान्शियल हेल्थ बद्दल सांगतं. जसं आपण म्हणतो त्याचं बीपी किती आहे 120/80, सो हेल्दी माणूस. सो तसं नेटवर्क सर्टिफिकेट काय आहे, डॉक्युमेंट आहे जो कोण बनवून देतो आपल्याला, सीए. तर मित्रांनो अगदी शॉर्ट मध्ये सांगतो,
सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हवं असेल तर सगळ्यात आधी सीएच्या ऑफिसला फोन करा. पुढचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला सीए महाराज देतील. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर डिटेल्ड आन्सर. श्रीराम. येस, थँक्यू. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की एक सेकंड, लायसन्स मिळवण्यासाठी अनएम्प्लॉइड इंजिनियर पण करू शकतो का तुमची डिग्री वगैरे हे असणं कंपल्सरी आहे पीडब्ल्यूडीचा? आणि पीडब्ल्यूडी झेडपीच्या लायसन्सला काय काय डॉक्युमेंट्स लागतात हा एक क्वेश्चन. मे बी शिंदे सर तुम्ही गाईड करू शकता याच्यावर. मित्रा, लायसन्स दोन प्रकारचे आहेत. आता दोन्ही क्वेश्चन विचारलेले आहेत तू, एक पीडब्ल्यूडीचं पण आणि एक अनएम्प्लॉय इंजिनियरचं पण. दोन्ही वेगवेगळे ट्रॅक आहेत. पीडब्ल्यूडी साठी जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी आपण प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा कॉन्ट्रॅक्टरचे जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहेत आपली फर्मचे, हे सर्व पाहिजे. आणि दुसरं अनएम्प्लॉय इंजिनियर आहेत. तर अनएम्प्लॉय इंजिनियर साठी त्याची डिग्री, का सुशिक्षित बेरोजगार आहे मी, माझ्याकडे फक्त डिग्री आहे, तर त्या डिग्रीवरती तो सुशिक्षित बेरोजगाराचं अनएम्प्लॉय इंजिनियरचं म्हणतो आपण, ते सर्टिफिकेट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट कडनं इश्यू करू शकतो. पण जर पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन ऍज अ वेंडर पाहिजे असेल तर प्रॉपर आपलं कंपनी रजिस्ट्रेशन असेल, कंपनीचे प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यानंतर बाकी अदर आपण केलेल्या कामाचा तपशील असेल, तर हे सर्वच्या सर्व डिटेल्स त्यांना प्रॉपर सबमिट करून त्यानंतरच पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन साठी आपण अप्लाय करू शकतो. राईट, ओके. आणि सर कोर्समध्ये याच्यावरती आपण बरेचसे लोकांचे क्वेश्चन्स आहे की लायसन्स कसं काढायचं, काय काय डॉक्युमेंट लागतात, ते आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे कुठे? सर, जे आपण महाटेंडर साठी जे रजिस्ट्रेशन आहे ते कव्हर करतो, पण जे पण आपल्याला रजिस्ट्रेशन साठी लायसन येतात, मीन्स उद्यम रजिस्ट्रेशन येतं, उद्योग येतं, डिजिटल सायन्स सर्टिफिकेट येतं, पीडब्ल्यूडीचं येतं, याचा टोटल टॉपिक नाही पण एक बेसिक नॉलेज तर कोणत्या प्रकारे कोणत्या वेळेने म्हणजे पीडब्ल्यूडीचं आहे तर आपण कसं काढू शकतो, कोणत्या ऑफिसर असतात, एमएसएमई आहे तर मग ती लिंक कुठे भेटेल आपल्याला रजिस्ट्रेशन साठी, डिजिटल सिग्नेचर कशा प्रकारे काढू शकतो, याचं ऍडिशनल नॉलेज हे मी शेअर करतच असतो दरवेळेस, काहीच प्रॉब्लेम नाही. तर कोणत्या वेळेने गेल्यावरती सर्टिफिकेट मिळणार आपल्याला. राईट, करेक्ट, ओके. पुढचा क्वेश्चन आहे की बीबीएम रोड कॉन्ट्रॅक्ट्सला काय काय डॉक्युमेंट लागतात? आधी बीबीएम रोड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय म्हणायचं? व्हॉट इज बीबीएम? बिटुमिनस मॅकडम म्हणायचंय का? डीबीएम म्हणायचं असेल? इट इज डीबीएम, डेन्स बिटुमिनस मॅकडम. पण रोड कॉन्ट्रॅक्ट असो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट असो, बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट असो, बेसिक डॉक्युमेंट्स आर आयडेंटिकल डिअर फ्रेंड्स. एक रजिस्ट्रेशन पाहिजे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पाहिजे की तुमची कॅपॅसिटी अप्रेझल हे आवश्यक आहे. म्हणजे काय, टेंडर कितीचा आहे? 1 कोटीचा आहे. तुमची स्वतःची कॅपॅसिटी किती आहे? तर ती कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं एक निश्चित शास्त्र आहे, ते पण त्या टेंडर मध्येच दिलेलं असतं की तुम्ही स्वतःचं अप्रेझल कसं करू शकाल, कशाच्या आधारे करू शकाल. तर ते युजली मागचे जे आपले 2-3 वर्षात ते काम आपण केलेले असतात त्याच्या आधारावरती आपण ते करतो. एकच मिनिट. हे पहा मित्रा, रघुनाथा बघ, तू याच्याकडे बघ. बीड कॅपॅसिटी ही आपली स्वतःला सर्टिफाय करायला पाहिजे. कशाच्या आधारावरती? बीड कॅपॅसिटी काय आहे? इट इज द मॅक्झिमम अमाउंट फॉर विच वन एजन्सी कॅन पार्टिसिपेट. टेंडर विकत तर कोणी घेऊ शकतो, नेसेसरी क्वालिफिकेशन असेल तर. पण टेंडर भरण्यासाठी निश्चित अर्हता लागते. म्हणजे काय की समजा माझी बीड कॅपॅसिटी मी कॅल्क्युलेट केली आहे 100 लाख किंवा 1 कोटी, तर मी 1 कोटीपर्यंतचं काम घेऊ शकतो. पण माझी बीड कॅपॅसिटी 10 लाख असेल तर मी 1 कोटीचं काम नाही घेऊ शकत. हा एक
डिटेल्ड याचा फॉर्म्युला आहे, ही कशी कॅल्क्युलेट करायची हे पहा. हे मी इथे कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. असेस्ड अवेलेबल बिड कॅपॅसिटी, या इथे डिटेल्ड गोष्टी दिलेल्या आहेत. काय काय पाहिजे आपल्याला, की मागच्या 5 वर्षामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती झालेली कामाची, तिला ए म्हटलं. एन म्हणजे काय, त्या कामाला किती वर्ष लागणार आहेत, ज्या टेंडर मध्ये दिलेलं आहे 2 वर्ष. बर. त्यानंतर बी काय आहे, व्हॅल्यू आहे. हे काय केलेलं त्यांनी, की समजा 4 वर्ष आधी जर काम केलं असेल, 4 वर्ष आधी 40 लाखाचं काम केलं असेल, तर त्यात प्रोव्हिजन अशी आहे की तुम्ही दर वर्षाप्रमाणे त्या व्हॅल्यूला एस्केलेट करून प्रेझेंट टेन्स मध्ये आणा आणि देन यू कॅन डिक्लेअर की एवढं कामं आम्ही केलेले आहेत. इथे अजून एक महत्वाचं, हे पूर्ण डिटेल्ड कॅल्क्युलेशनचे मित्र इथे, की असे, पण हे कशाच्या आधारावरती करू आपण, हे की वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट्स. समजा मी मागच्या 5 वर्षात 4 गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स मध्ये मिळून 1 कोटीची कामं केलेली आहेत, हे सांगणार कोण? मी माझ्या किराणा दुकानदाराला तर घेऊन नाही जाऊ शकणार की यांनी कामं केली आहे. मग मला लागतील त्या डिपार्टमेंटचे वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट्स. लक्षात आलं? दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की हे वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे जर असतील तर ते फेस व्हॅल्यू मध्ये आपण घेतो. म्हणजे काय, 1 कोटीचे कामं मी गव्हर्नमेंट मध्ये केलेले आहेत, देन आय कॅन से की मी 1 कोटीचे कामं केलेले आहेत. पण 1 कोटीचे कामं जर मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये केलेले असतील, देन आय कॅन नॉट से 1 कोटीचे कामं केले. दिसायला 1 कोटी मला सांगता येईल, पण त्याला ऑप्टिमाइज करून एका निश्चित पर्सेंटेजनी कमी करून मला सांगावं लागेल. इट मे बी रिड्यूस टू 50%. येस सर, असे नियम आहेत. सर आपण ओके, थोडे आपण क्वेश्चन्स फास्ट घेऊयात, कारण खूप क्वेश्चन्स आहे आणि बरेचसे क्वेश्चन्स पेंडिंग आहे आणि इट्स ऑलरेडी लेट. सो आपण Q&A जरा फास्ट घेऊयात. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की आर्किटेक्चर स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीचं टेंडर कुठे बघायला मिळेल, कुठे सर्च करता येतं? शिंदे सर तुम्हाला? त्याच ठिकाणी. ओके, त्याच ठिकाणी. म्हणजे कुठल्या वेबसाईट वरती? तेच पोर्टल आहे सर, आपले महाटेंडरचं जे पोर्टल आहे त्याच पोर्टलला आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रकारचा टेंडर असून द्या, ते येणार, ते त्याच पोर्टलला येणार. महाटेंडरचं एकच पोर्टल आहे स्टेट साठी आणि सर्व प्रकारचे टेंडर त्याच पोर्टलला फ्लॅश होतात. ओके ओके. पुढचा क्वेश्चन, डिजिटल सिग्नेचरला कंपल्सरी काही टेंडरिंगला, आणि ते कसं काढायचं आपण शिकणार आहे का? यस सर, डिजिटल सिग्नेचर ही कंपल्सरी आहे टेंडरिंग साठी. त्याशिवाय आपण ई टेंडरिंग मध्ये प्रवेश करू शकत नाही, म्हणजे पोर्टलच रजिस्ट्रेशन करू शकत नाही. ते कुठनं काढायची, त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात हे शिकवणार. कशी काढायची, प्रॉपर जी एक कंपनी आहेत, व्ही साइन असेल, ई पास असेल, त्यांना ऑथोराइज केलेलं आहे, ती काढायची सिस्टीम जे फायनान्शियल आपले मिनिस्टर आहेत त्यांनी आपली कोणालाही दिलेली नाहीये. त्या फक्त त्या कंपन्यांनाच राईट्स आहे आणि तेच काढून देऊ शकतात. आपण फक्त डॉक्युमेंट्स काय द्यायचे, डॉक्युमेंट्स काय प्रोव्हाइड करायचे हेच सांगू शकतो. करेक्ट करेक्ट. ओके, पुढचा क्वेश्चन. 1 मिनिट श्रीराम, ते मगाचा एक प्रश्न होता ना कन्सल्टंट बद्दल. करेक्ट. सो नोटीस इन्व्हायटिंग बिड्स फॉर अपॉइंटमेंट ऑफ कन्सल्टंट, हे पार्लमेंट बिल्डिंग साठी जेव्हा कन्सल्टंट बोलवले होते त्याची बीड आहे, तिथूनच पब्लिश झालेली आहे. कम्प्लीट बीड डॉक्युमेंट आहे त्याचं. दिस इज ए NIT. ओके, कॅरी ऑन कॅरी ऑन. येस, थँक्यू थँक्यू. पुढचा क्वेश्चन आहे की 1 सेकंड. हा, बीड कॅपॅसिटी मध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचा बिटुमेन प्लांट वगैरे ह्या गोष्टी कंपल्सरी असतात का एका रोड प्रोजेक्ट साठी? नॉट नेसेसरी, नॉट नेसेसरी. इट इज ऑलवेज परमिटेड की यू कॅन हॅव वेंडर्स फॉर दोज थिंग्स. फक्त तुमचं आणि त्या वेंडर्सचं कशा प्रकारची अरेंजमेंट आहे हे तुम्हाला एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, किंवा टेंडर सबमिट करताना तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही हॉट मिक्स प्लांट यांचं घेणार आहोत किंवा RMC प्लांट यांचं आहे. दॅट इज ऍक्सेप्टेबल.
राईट. ओके. आता काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, क्विकली कव्हर, आणि त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन घेऊयात. सो आपला अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योगवर्धिनीचा टेंडरिंग रेट अनालिसिस कोर्स 27 मे पासून चालू होत आहे. याचं ड्युरेशन आहे 18 दिवस आणि याचं टायमिंग आहे रोज रात्री 9 ते 10, म्हणजे याच टायमिंगला रोज रात्री लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे गोष्टी, टेंडर्स कसे भरायचे हे सगळं आम्ही लाईव्ह ऑनलाईन शिकवणार आहे. सो लर्न, हे सगळे की हायलाइट्स आहे, म्हणजे ई टेंडरिंगचं तुम्हाला याच्यामध्ये शिकलं जाईल. तुम्हाला रिअल लाईफ प्रोजेक्ट्स पण आम्ही याच्यामध्ये कव्हर करूयात की ऍज अन एक्झाम्पल्स. सो हे सगळं टेंडरिंगचं हा सिलेबस आहे, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. सो व्हॉट इज टेंडरिंग, मग तुमचा रोल ऍज अ टेंडर, ऍज अ कॉन्ट्रॅक्टर, ऍज अ क्लायंट काय असतो, टेंडर म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये काय काय टेंडर मध्ये डॉक्युमेंट्स लागतात. मग एनआयटी आहे, जनरल कंडिशन्स आहे, स्पेशल कंडिशन्स आहे, शेड्यूल ऑफ क्वांटिटीज आहे, व्हेरियस अंडरटेकिंग्स, अनेक्झर, असे बऱ्याचशा गोष्टी हे सगळं कव्हर होणार आहे. व्हॉट इज एनआयटी, हाऊ टू अनालाइज अ टेंडर, मग टेंडरचं फिलअप कसं करायचं, प्रिकॉशन्स काय काय घ्यायच्यात, इन्फॉर्मेशन काय काय कलेक्ट करायची. मग टाइप्स ऑफ टेंडर्स आहे, मग सिंगल टेंडर आहे, सिलेक्टिव्ह टेंडरिंग आहे, व्हॉट इज प्री क्वालिफिकेशन, ओपन टेंडरिंग. आणि हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट की टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट असतो, आयटम रेट, लमसम, बीओटी, असे बरेचसे टाइपचे कॉन्ट्रॅक्ट असतात. तर हे आम्ही तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करणार आहे. अँड देन रेट अनालिसिस. सो व्हॉट इज रेट अनालिसिस, तुम्ही कसं प्रॉफिट पर्सेंटेज कसं करायचंय, तुम्हाला आम्ही ऍक्च्युअल मध्ये टेम्पलेट्स पण शेअर करणार आहे की टेम्पलेट्स काय असतात याचा, हाऊ टू प्रिपेअर रेट अनालिसिस आणि व्हेरियस कॉम्बिनेशन. आणि त्याच्यानंतर ई टेंडरिंगचा हा पार्ट आहे जो शिंदे सर कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये व्हॉट इज टेंडर, टाइप्स ऑफ बिड्स, टेक्निकल बिड, फायनान्शियल बिड, डिजिटल सिग्नेचर, काय काय सेटअप लागतो तुम्हाला, मग लॅपटॉप, कम्प्युटर, और तुम्हाला काय इंटरनेटचे ब्राउझर व्हर्जन्स, डिजिटल सिग्नेचर. अँड देन ऑनलाईन टेंडर प्रोसेस, मग टेंडर सर्च कसं करायचं, कोटेशन, बीओक्यू, मग ईएमडी, मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. मग अर्नेस्ट मनी डिपॉझिट असेल, टेंडर फी असेल, बँक गॅरंटी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. आणि टेंडर सबमिशन प्रोसेस आहे, मग ते लॉग इन तुम्ही कसं क्रिएट करायचं, त्याच्यावरती सबमिट कशा करायच्या गोष्टी, असं खूप डिटेल्ड कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बाय द एंड ऑफ द कोर्स तुम्ही 100% स्वतःचं टेंडर तुम्ही फिलअप करू शकतात, रेट अनालिसिस करू शकता आणि ऑनलाईन भरू शकता. सो हे फॅकल्टीज आहे, तुम्ही ऑनलाईन ऑफकोर्स म्हणजे शिंदे सर आणि कुलकर्णी सर कव्हर करणार आहे. आणि आमचे काही सक्सेस स्टोरीज आहे तेही बघू शकतात की बरेचसे जण आज आमचे कोर्स केलेले आहे आणि आज ते आज मोठमोठे बिल्डर्स आहे, रिअल डेव्हलपर्स आहे. तो तिडके सर आहे की ज्यांनी जे आज 10 करोडपेक्षा जास्त त्यांचे प्रोजेक्ट्स आहे, तर त्यांची तुम्ही मुलाखत बघू शकता. आम्ही त्यांची मुलाखत घेतलेली की त्यांनी कसं जर्नी स्टार्ट केली कोर्स नंतर. सो तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर अनिल आहे सर आहे, जे नाशिकचे, त्यांना माहिती आहे की परफेक्ट बिल्डकॉन हा मोठा ग्रुप आहे, ही इज ऑल्सो अवर पार्टिसिपंट. किंवा नरेंद्र जाधव सर आहे की ज्यांचे आज खूप सारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स आहे, 20+ प्रोजेक्ट्स त्यांनी कम्प्लीट केलेले आहे. सो यांची पण तुम्ही मुलाखत बघू शकता की त्यांना कोर्सचा कसा फायदा आला आणि आज ते वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स कसे घेतात. सगळ्यात इम्पॉर्टंट की हे सगळे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह ऑनलाईन सेशन आहे. तुम्हाला प्रत्येक सेशनचा रेकॉर्डिंग पण मिळतो. सो एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं किंवा तुम्हाला उद्या रिवाइज करायचं असेल, सो यू गेट द रेकॉर्डिंग. बॅच साईज ही लिमिटेड असते. सो आणि तुम्ही इंटरॅक्टिव्ह अनम्यूट करून क्वेश्चन्स विचारू शकतात. वेबिनार आहे, सो ऑडियन्सेस आहे. सो आम्ही तुम्हाला अनम्यूट सगळ्यांना अनम्यूट वगैरे नाही करू शकतो, बट बॅच मध्ये तुम्ही अनम्यूट करून विचारू शकतात. सर्टिफिकेट मिळतो, कोर्स सर्टिफिकेट पण, कोर्सचं मटेरियल पण मिळतं तुम्हाला आणि हँड होल्डिंग सपोर्ट पण आहे कोर्स झाल्यानंतर. सो ऑनलाईन तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकतो, तर ऑनलाईन पेमेंट आणि इथे रजिस्टर ऑनलाईन. आणि तुम्ही फीडबॅक्स वगैरे पण शेअर बघू शकतात. आमचे बरेचसे सगळ्यांचे फीडबॅक्स आहे की ते पण तुम्ही इकडे ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर बघू शकता. ओके. सो काही आता शेवटचा थोडा वेळ आहे, विल क्विकली कव्हर. ऑलरेडी उशीर झालाय, बट विल क्विकली कव्हर. सो एक क्वेश्चन आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डीएससी क्लास 2 आणि क्लास 3? सर, जी क्लास 2 ची डीएससी आता बंद झालेली आहे. 2 प्रकारच्या डीएससी यायच्या, क्लास 2 आणि क्लास 3. 31 जानेवारी 2020 पासून क्लास 2 ची डीएससी गव्हर्नमेंटने, फायनान्स मिनिस्टरने क्लोज केलेली आहे. आता फक्त आणि फक्त क्लास 3 चीच डीएससी आहे, ती वर्किंग करते. क्लास 2 आता बनतच नाही, ती क्लोजच झालेली आहे. ओके. एका फ्रेशर कंपनीला वर्क एक्सपिरियन्स दाखवावा लागतो का एका प्रोजेक्ट टेंडर बिड करण्यासाठी? नक्कीच सर, 100%. पण टेंडरची इस्टिमेट व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती आहेत. आणि एक्सपिरियन्स ऍज अ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना दाखवणं गरजेचं असतं फ्रेशर कंपनी. पण जे स्टार्टअप इंडियाचे नियम आहेत
किंवा जे MSME ऍक्टचे नियम आहेत का स्टार्टअप नवीन उद्योजकांना पण प्राधान्य मिळालं पाहिजे काम करण्यासाठी गव्हर्नमेंट बरोबर, तर त्या ज्या नियम आहेत त्याचे जे स्टेटचे रूल्स आहेत GRs आहेत त्यानुसार काही ठिकाणी 100% एक्झम्पशन मिळतं आणि फ्रेश कंपनी पण काम बरोबर करू शकते. राईट, थँक्यू. काही क्वेश्चन आहे की लायसन्स काढण्याबद्दल आम्ही गायडन्स करणार आहे का, की ते अप्लाय कसं करायचं? तर याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स आम्ही कव्हर करू की डॉक्युमेंट्स काय काय लागतात, कुठल्या वेबसाईट्स वरती तुम्ही अपलोड करू शकता. तर इट्स व्हेरी इझी प्रोसेस. सो तुम्ही या सिम्पल या गायडन्स, सो इट विल बी कवर्ड, पण एकदम डिटेल्ड मध्ये तुम्हाला कसं एक्झॅक्ट अप्लाय करायचं ते नाही होणार, बट यू विल गेट द ओव्हरऑल आयडिया. आणि इट्स व्हेरी इझी. किंवा कोणा थ्रू करू शकता, ते ऍज अ सर्व्हिस पण आम्ही प्रोव्हाइड करतो, तर ते पण आम्ही करून देऊ शकतो. Okay, so next question, एक second. Okay, PWD ला प्रोप्रायटरला कोणते डॉक्युमेंट लागतात? आय थिंक दॅट वी ऑलरेडी कवर्ड, राईट? का नाही कव्हर केलं आपण? झालं. ओके, एक क्वेश्चन असं आहे की टेंडर फिलअप करताना हे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काही सपोर्ट लागतो का? म्हणजे एक्सटर्नल सपोर्ट लागतो का? का तुम्ही ऍज अ कसं राईट वेने हे टेंडर फिलअप करू शकतात, म्हणजे ते रेट अनालिसिसच्या मार्फत, की ते मिळवण्यासाठी त्याच्यावरती काही गायडन्स करू शकतात? कुलकर्णी सर करतील सर. येस, कुलकर्णी. त्याला जे अपेक्षित आहे ते मी मदत नाही करू शकणार. एक्सटर्नल सपोर्ट म्हणजे मला फक्त एवढं माहिती आहे की मी बेडरूम मध्ये बसून जर टेंडर अनालिसिस करत असेल तर मला कॉफीचं सपोर्ट पाहिजे. दॅट मच आय कॅन टेल यू. पण जे तुला अपेक्षित आहे, जे तू शब्दात मांडलेलं नाहीये, ते नाही. आय कॅनॉट हेल्प यू इन दॅट. राईट, बट आय थिंक म्हणजे असं का तुम्ही ते इट्स नॉट दॅट क्वेश्चन की आपण कसं राईट वेने फिलअप करायचं, किंवा पर्सेंटेज किती बिलो करायचं, किंवा रेट अनालिसिस कसं करायचं, दॅट विल बी इफेक्टिव्हली कवर्ड का, की ज्याच्यामध्ये आपल्याला चान्सेस वाढू शकतात टेंडर मिळवण्याचं? दॅट इज, मी अगदी पहिल्यांदा सांगितलं, टेंडर स्ट्रॅटेजी, की आपल्याला डिस्परेट केसमध्ये टेंडर भरायचं आहे की आपल्याकडे आहेत कामं आणि मग आपल्याला टेंडर भरायचं. या दोन्ही अवस्थांमध्ये आपली टेंडर स्ट्रॅटेजी अलग अलग असेल. ही जर समजली तर टेंडर व्यवस्थित भरता येईल. दुसरं महत्वाचं, रेट्स कलेक्ट जर प्रिसाइजली केलंय आणि त्याचं वर्किंग प्रिसाइजली केलं तर आपण रिझनेबल प्रॉफिट मध्ये सुद्धा कमी रेट ठेवून आपण टेंडर भरू शकतो, ज्याने आपलं टेंडर मिळायचं शक्यता जास्ती होईल. राईट. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की आपण याच्या थ्रू ZP PWD चे टेंडर्स भरू शकतो का? तो आय गेस येस वी कॅन, म्हणजे तोच तर मोठा या कोर्सचा. एक क्वेश्चन आहे की अदर दॅन कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल किंवा हे पण टेंडर्स भरू शकतो का? म्हणजे त्याचा रेट अनालिसिस नाही, बट त्याची प्रोसेस सेम असते का? हो, सेम प्रोसिजर असते सर. महापोर्टलचं जे पोर्टल आपण शिकवतो, ज्याचं नॉलेज देतो, त्या पोर्टल थ्रू रेट अनालिसिस नाही, पण बाकी अदर जे वर्किंग आहेत ते सर्व टेंडर साठी सेम आहेत. जवळपास डॉक्युमेंट सुद्धा 70% सेम आहेत. 30% डॉक्युमेंट सिव्हिलचे जातात आणि इलेक्ट्रिकलचे येतील, इलेक्ट्रिकलचे जातील आणि मेडिकलचे येतील, मेडिकलचे जातील आणि फर्निचरचे येतील. बस 30% डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिएबल आहे. बाकी 70% डॉक्युमेंट्स आणि प्रोसिजर तर 100% टेंडर भरण्याची सेम आहेत. त्यामुळे बाकी ऑर्डरच्या पण टेंडर भरण्यासाठी या कोर्सचा नक्कीच फायदा होतो सर. ते सेम सर्व एकाच पोर्टलला प्रोसिजर आहेत. राईट, करेक्ट. ओके. आणि पुढचा एक क्वेश्चन आहे की टेंडर भरताना काय काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे? सगळ्यात पहिली प्रिकॉशन ही घेतली पाहिजे की आपल्याला कंडिशन्स आणि स्पेशल कंडिशन्सचा बारकाईने अभ्यास करता आला पाहिजे. त्यात मोबिलायझेशन ऍडव्हान्स देणार आहेत की नाही, सिक्युअर्ड ऍडव्हान्स मिळणार आहे की नाही, मटेरियल ऍडव्हान्स आहे की नाही, TNP ऍडव्हान्स आहे की नाही, ते बघायला पाहिजे. ड्युरेशन किती आहे ते बघायला पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण आरसा घेऊन स्वतःला बघायचं सगळ्यात आवश्यक आहे. पहिली प्रिकॉशन ती आहे. आरशासमोर उभं राहून आपल्याला आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे की हे टेंडर करण्याची माझी कॅपॅसिटी आहे की नाही, नाही तर नाही भरायचं. Otherwise, we will have to first develop the capacity and then we go for the tender.
या प्रिकॉशन्स आहेत. करेक्ट येस सर राईट. आणि आय थिंक काही जण जॉईन झाले, लेट जॉईन झाले, तर त्यांचा एक क्वेश्चन आहे की तुम्ही या कोर्समध्ये टेंडर भरवण्याचं शिकणार आहे का? एक्झॅक्टली हा कोर्स त्याच्यासाठीच आहे. आणि ज्यांनी आजचा वेबिनार लेट जॉईन केला किंवा पुन्हा बघायचा असेल, तुम्ही तुम्हाला जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकलेली आहे, इकडे तुम्ही वॉच लेटेस्ट वेबिनार या सेक्शन वरती क्लिक केलं तर तुम्हाला आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. आमचा 7 एप्रिलला मागचा वेबिनार झाला होता, तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा या इकडे आम्ही टाकलेली आहे. सो तुम्हाला आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग उद्या बघायला मिळेल इकडे या सेक्शन वरती. तसंच आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उद्योगवर्धिनीचा. इकडे प्लेलिस्ट मध्ये इकडे आमच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे, वेगवेगळे आमचे ऑन्टरप्रेनर्स, उद्योगवर्धिनी सक्सेस स्टोरीज आहे की 60,000 पेक्षा उद्योजक आहे, तर त्यांच्या सगळ्यांच्या तुम्हाला सक्सेस स्टोरीज बघायला मिळेल. बट ज्यांना आजचा वेबिनार बघायचा असेल, उद्योगवर्धिनीच्या चॅनलवरती वेबिनार सिरीज प्लेलिस्ट आहे, या इथे तुम्ही नक्की जाऊ शकतात. प्लस कुलकर्णी सरांचा पण एक युट्यूब चॅनल आहे, संतोष कुलकर्णी सरांचा, तो पण तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांच्या नावानेच आहे. बरेचसे कन्स्ट्रक्शनच्या कन्सेप्ट रिलेटेड सरांचा युट्यूब चॅनल आहे, सो तुम्ही नक्की बघू शकता. Okay, so I think we have covered all the questions. So thank you so much. It's already खूप late झालंय, 10:15 झाले. But thank you so much all audience for staying up till late. And first of all, main thanks to Kulkarni sir and Shinde sir for wonderful guidance. I think सगळी ऑडियन्स चे आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केले. सो थँक्यू. आणि अजूनही तुम्हाला खूप क्वेश्चन्स असतीलच, आणि आय एम शुअर की तुम्हाला टेंडर भरायचंय किंवा हे या फील्ड मध्ये उतरायचंय, सो तुम्ही या कोर्स नक्की जॉईन करू शकतात. खूप लोकांनी आमचा कोर्स केलेला आहे, आणि ही आमची लॉकडाऊन मध्ये आय थिंक 10th प्लस बॅच आहे ऑनलाईनची. आमच्या ऑफलाईन बॅचेस व्हायच्या, पण ऑनलाईनची 10th प्लस बॅच आहे एका वर्षामध्ये. सो इट्स व्हेरी सक्सेसफुल, आणि खूप काही पार्टिसिपंट्स याचा फायदा आलेला आहे, आणि ऑनलाईन थ्रू पण खूप तुम्हाला नॉलेज मिळेल, रेकॉर्डिंग्स पण मिळतात. सो इट विल बी व्हेरी हेल्पफुल. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अस. आणि 27 मेला हा कोर्स चालवत आहे, रात्री 9 ते 10 या टायमिंगला. सो इट्स व्हेरी कन्व्हिनियंट फॉर यू ऑल. थँक्यू अँड विश यू गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. Thank you. बाय बाय. टेक केअर.